मी सध्या आहे सायन रुग्णालयामध्ये. सायन रुग्णालयाची परिस्थिती जर पाहिली तर आगीचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. या ठिकाणी जी फायर बंब आहे तो देखील एक्सपायर झाल्याचं एकंदरीत चित्र आहे. आपल्यासोबत पाहायला जर गेलं तर सायन रुग्णालयाचे डीन प्रमोद इंगे आपल्यासोबत आहे. सर, काय सांगणार? एकंदरीत भीषण परिस्थिती पाहायला मिळते. या ठिकाणी आगीसारख्या घटना होऊ नयेत यासाठी फायर बंब जे आहे ते एक्सपायर झाल्याचे एकंदरीत वास्तव समोर आलेलं आहे. ज्यावेळी ही आग लागली होती आमच्या रेडिओलॉजी विभागामध्ये एक्सरे डिपार्टमेंटला, त्यानंतर मी तसेच इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ते त्यांच्या पद्धतीने ऑडिट चालू आहे. या व्यतिरिक्त आम्ही अजून एक ऑडिट प्रपोज केलेलं आहे. त्याची चेकलिस्ट फायनल स्टेजमध्ये आहे. सोमवार मंगळवारपर्यंत, मंगळवार सुट्टी आहे, बुधवारपर्यंत ती चेकलिस्ट होईल की ज्याच्यामध्ये आम्ही स्वतः प्रत्येकाने आपापला एरिया ऑडिट करायचं. जसं आपण आपल्या घरामध्ये पाहतो की घरात माझ्या काही इलेक्ट्रिकल स्विचेस खराब आहेत का, वायर्स खराब आहेत का, विनाकारण मी कुठल्या सिस्टमवरती अननेसेसरी लोड करतो का. कारण इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे 3 इंजिनियर्स आहेत आमच्याकडे, ME, SE आणि JE. त्या तिघांना पूर्ण कॅम्पस करणं म्हणजे याला प्रचंड वेळ लागेल. तर त्यापेक्षा म्हटलं की आपण सेल्फ इनिशिएटिव्ह घेऊयात की प्रत्येकाने आपापला एरिया करून त्यांच्याकडे एकदा रिपोर्ट आला की त्याच्यातल्या ज्या डिफिशियन्सीज आहेत त्या इमिजिएटली रेक्टिफाय करू. ह्या साधारण प्रक्रियेला मला असं वाटतं की आम्हाला रिपोर्ट येण्यापर्यंत ॲनालिसिस करायला एक 15 मिनिटं, 15 दिवस आणि त्याच्या पुढे ॲक्शन घ्यायला 15 दिवस, 1 महिन्याचा कालावधी जाईल. आता जर परिस्थिती पाहायला जर गेली तर सेन्सिटिव्ह एरिया म्हणजे ज्या पायकडे एक्सरे विभाग आहे त्या ठिकाणी अनेक रुग्ण ॲडमिट आहेत. मग एवढा विलंब का झाला? त्याचं मुख्यत्व कारण काय? एवढा विलंब होण्याचं कारण काय? तुम्ही यापूर्वी पत्रव्यवहार केला नव्हता का मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात की ते? नाही, आता तो मी आता 1 डिसेंबरपासून चार्ज घेतला, तर तो आमच्या M&D डिपार्टमेंटने जो काय आहे तो पत्रव्यवहार केलेला आहे. आणि यापुढे आता जर पाहायला जर गेलं तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, हा जो प्रश्न आहे तो कधी सोडवण्यात येईल, किती कालावधी लागेल? तर मी सांगितलं ना, साधारणपणे आमच्या चेकलिस्टवरून आम्हाला पूर्ण हॉस्पिटलचे जे काही स्टेटस आहे, पूर्ण हॉस्पिटल, कॉलेज, हॉस्टेल, बिल्डिंग सगळ्या मिळून कम्प्लीट इस्टेट जी आहे तिचा अंदाज यायला आम्हाला साधारण 15 दिवस लागतील आणि पुढच्या 15 दिवसात आम्ही ॲक्शन प्लॅन तयार करू. म्हणजे 1 महिना साधारणपणे आहे. ताई, घटनेची माहिती मिळाल्यानंतर तुम्ही यांना धारेवर धरलेलं आहे, एकंदरीत काय सांगाल? नाही, मुळामध्ये जे डिपार्टमेंट आहे MNDचं त्याच्यावरती मला वाटतं मी आता चौकशी केली तर 3-4 लोक आहेत. मला ऐकताना उलट सांगायचं आहे की हॉस्पिटलमध्ये पूर्ण स्टाफ दिला पाहिजे. फायरचे 2 ऑफिसर इथे नेमले पाहिजे. इलेक्ट्रिशियन चांगला एक इथे नेमला पाहिजे. मग त्या OT असतील, वॉर्ड असतील, ज्या आपल्या मशिनरी आहेत त्या बऱ्याचशा इलेक्ट्रिक ह्याच्यावर चालतात. कुठे थोडं जरी काही गडबड झाली तर त्या आगीत रूपांतर होतं. आगीत रूपांतर झाल्यानंतर ह्या अशा इन्स्ट्रुमेंट आपण त्वरित आग विझवू शकतो. परंतु ह्याचं जर रिफिलच झालं नसेल याचा अर्थ आता याच्यामध्ये जे काही रसायन भरलं आहे त्याचं पाणी होणार. हे ओपन केलं तर सगळं पाणी बाहेर येणार. याला रिफिल वेळेत झालं पाहिजे. वेळेत रिफिल होण्यासाठी CPD आहे. म्हणजे यांच्या कड्या अशा आहेत की त्या सर्वसाधारण डीन असतील किंवा त्यांना सुटणारच नाही. त्या सुटण्यासाठी हॉस्पिटलचं जे येईल CPD ते पटपट काम झालं पाहिजे. हे इन्स्ट्रक्शन आम्ही कोविडमध्ये दिलं होतं आणि तसंच चालू पण होतं. आता 4 वर्षात एवढं शिथिल झालं आहे कारण त्यांना माहिती आहे काय पण करा, ओट चोट लोट हे चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार नेमकं कोण आहे? जबाबदार नेमकं कुणाला गृहीत धरलं जाईल? जबाबदार सरकार. कारण या सगळ्यांना म्हणजे मी अनेकदा बघितलं आहे ह्या आपले डीन बऱ्याच वेळेला कोणाच्या ना कोणाच्या दारातच असतात. त्यांना काम करायला वेगळं हे द्या, त्या इथे वेगवेगळे अधिकारी द्या जेणेकरून ही एवढी गर्दी एक आपण पाहिलं आता येताना साध्या OPDला 1000-1500 लोक असतात. एकेका OT बाहेर 200-300 लोक असतात. असं काही इन्सिडेंट घडलं तर लोक तर जातील पण आमचा स्टाफ पण वाचला पाहिजे. आमच्या डीनसारख्या चांगले स्वतःला ते बऱ्यापैकी इम्प्रूव्ह करत असतात काम त्यांच्यावर मग हे बट्टा येतो. त्यामुळे मला वाटतं ज्या गोष्टीत CPD किंवा याच्यात सगळं अडकतंय ते लवकर सुलभ करा आणि या गोष्टीकडे अधिकारी नेमा की ज्यांचं लक्ष राहील, बघतील आणि रिफिल करतील.
पाहायला जर गेलं तर आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी सायन रुग्णालयाची जी परिस्थिती भीषण पाहायला मिळते. त्याचबरोबर दुसरी बाब जर बघायचं झालं तर आता फायर बंब सारख्या प्रश्न सोडवण्यासाठी किती कालावधी लागतो ते पाहण्या येणाऱ्या दिवसात आपल्याला पाहावं लागणार. कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.